अगं सुन बाई, अगं किती फोन लावले ग बाई. अगं ते मोबाईलचं डबडं कुठं टाकलंय तू? काय झालं हो सासूबाई? अगं कवा ते एसटी स्टँड वर येऊन बसले ग बाई. मी मला पण नको नको झालंय. काय ती तुमची शहरातली गर्दी, काय ती ताराबाई. आल्या तर आल्याने एवढीच पिशवी घेऊन आली. अगं एवढीच नाही बाई, बाहेर भली मोठी पिशवी आहे, ती घ्यायला सांग आत. बरं, दरवाजा घ्या लावून आता. बरं लावे ते. अगं तुला सांगते, एक गाडी भेटाना मला बाई. इथपर्यंत कशी कशी आली मी. एवढा बोजा माया बोकंडी त्यो. हा बाई, आता ठेवलंय बाहेर, ते उचलून घ्या पटापटा सगळं आतमध्ये. अगं रस्त्याने इतकं ऊन लागतय की बास बाई, तोंडलं कसं काळं भंगार पडलंय माझं पार. अवतार बघ कसं झालंय माझं पार. पाणी दे मला थोडस. अहो थांबा थांबा सासूबाई, काय करता तिकडे? खिडकीतून खाली थुकत का काय? तिकडे बेसिनला जाऊन थुका. अहो असं इकडे शहरात चालत नाही, कुठं पण थुकलेलं जमत नाही. बाई तुमच्या इथं लयच अवघड आहे बाई. इथं थुकू नका आणि तिथं थुकू नका बाई. गावाकडे बरं आहे बाई, पुढं थुका आपलं. अहो सासूबाई, इथं खाली माणसं चाललेले असतात, त्यांच्या डोक्यावर नाही पडायचं का पाणी? अहो सासूबाई, असं काय पत्रांनी तोंड पुसताय? रुमालानी पुसा ना. त्याला काय होतंय? बाई 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 बाई, नाक पुसलं बाई तुम्ही तर. बया तुमच्या एवढं आम्हाला जमायचंय बाई. ते रुमालन फिरमालन वाळगायचा कुठं बाथरूम मध्ये काय? बरं बाई, पुढच्या वेळेस बाथरूम मध्ये धुईन. इथं मला लई कसतरी झाले, नको नको झाले, घस आले, कोरडा पडलाय. मला चहा करून आण बरं उलसात. अहो दूधच संपलंय. पण दूध संपलंय? अगं मग उलस का ना शेजार निकडून. बरं मीच आणते थांब. अहो थांबा थांबा सासूबाई, असं इथं शेजारणीकडून काय होतंय? नाही. इथं शहरात नाही करत असं. आता गावाकडे नाही का आपण? बाई काही लागलं का आम्ही शेजारणीकडूनच आणतो बाई. उलसक तुलसक साखर आण, दूध आण, भाजी संपली का भाजी आण. कालवण केलेलं नसलं कधी कधी ते शेजारणीकडून. तुमचं इकडे शहरातलीच अवघड ग बाई. अहो ते गावाकडे चालतं, इथं शहरामध्ये नाही चालत असं. बरं मग आता चहा हायच का नाही मला? म्हणजे दुकानातून काय ते पिशवीचं काय ते घेऊन या आता. कर लवकर चहा मला. काय बाई कचरा झालाय. सुन बाई एखादी पिशवी दे बरं. सगळा कचरा मी पिशवीत भरते आणि तिकडे लांब फेकून येते. काय बाई तुम्ही 3-3, 4-4 दिवस कचरा घरात जपून ठेविताय बाई. असं वास नाहीत का तुम्हाला? हो पिशवीत नका भरू, तो डस्टबिन मध्ये भरून ठेवायचा. आणि मग काय घरातच ठेवायचा का असा? इथे खाली कचऱ्याची गाडी येते आणि मग त्यांच्याकडे देऊन टाकायचा, ते घेऊन जातात बरोबर. बरं आहे बाई, धर्म भर कशात भरायचंय भर तिकडं आणि ते तुझ्या कचऱ्यावर गाडीला नेऊन. अगं सुन बाई, त्या हांड्यातलं पाणी पार संपून गेलंय. अगं दे मोकळा करून, मी भरून आणते. खाली नळ असेल ना पाण्याचा? हो नाही सासूबाई, इथं जारचं पाणी असतं, कुठे आणायला जायची गरज नाही पडत. जारचं पाणी? तुमची चांगली ठेप आहे बाई. हो 30 रुपयाला 1 जार, घरपोच पाणी येतं. घरपोच आहे काय बाई? लय मजा आहे ग तुमची. अगं सुन बाई, तुला सांगते, असे एका 1-2 हांडे आणि इथं एक कमरेवर कळशी असं पाणी घेऊन यायचे मी त्या खालच्या विहिरीवरून आपल्या मळ्यातल्या. आणि तुम्हाला घरात जार आहे बाई पाण्याचा पार. मग बरं आहे बाई तुमचं. आणि किती रुपयाला? हो 30 रुपयाला. 30 रुपयाला 1 जार. किती हांड निघत त्याच्यात? 2 हांडे. 2 हांडे फक्त बाई.
एवढं पाणी आणि एवढं महाग असतंय का कुठं बाई? गावाकडं कोणाच्या विहिरीवर जाणार 2 हांडे भरून आणा. इथं तर पाणी प्यायचं एकते बाई. उगच आले ग बाई मी. मला काय माहिती एखादा ड्रम भरून आणला असता ना गावाकडून येताना. मग कशाला तर एवढं महागाचं पाणी प्यायचं? अहो त्याला काय होतंय मग? हा पर्यंत तुमच्यात मी वाढले ना. असू द्या, काय नाही होत. बाई 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 लईच अवघड आहे ग. चल मी लसूण सोलीते पटापटा, मग वाटून घेऊ, स्वयंपाक करू. बरं दे इकडं, चल मी वाटते सरा. कुठे येतो पाटा? अहो इथं पाटा नाही, मिक्सरवर वाटीते. मिक्सरवर? अगं पाट्यावर कसं आणि गोड लागत कालवण केल्या. ते काय मिक्सरवर काय चवच लागायचे? कसं आहे ते मिक्सर? बघू दे तरी इकडं. असे वय. बरसून बाई हे उलशेत भांडे ना मी बाहेरून घासून आणते. अहो बाहेर कुठं नाही तर घासायला, इथं बेसिन मध्ये घासा. त्याच्यात घासायचे वय? हो सगळीकडे असंच आहे. बया तुमचं बरं आहे बाई, बाहेर जायलाच नको. इथली इथंच आपलं सगळं, इथंच स्वयंपाक करा आणि तिथंच भांडी घासा. त्याच्यामुळे तब्येती अशा सुधरत चालल्यात. हालचालच नको अजिबात. तिथली तिथंच सगळं. पाणी घरातच येतंय. हंडा नको डोक्यावर घ्यायला, काय नको. असं बटन दाबलं का असं गॅसवर स्वयंपाक होतोय. सरपणाचं वजा आणायला नको, काय नको. तकलीफच नको अजिबात. बरं आहे ग बाई तुमचं. आमच्या वेळेस आम्ही तुला सांगते किती रानात 2 किलोमीटर जायचो लांब, आणि एवढं मोठं सरपण डोक्यावर घेऊन यावं लागायचं. तेव्हा ते चुलीला सरपण घालायचं आणि मग ते स्वयंपाक करायचा, आणि तेव्हा 2 टायमाचं खायला भेटायचं बाई. आता तुमच्या नाही का बटन फिरवलं का इथं स्वयंपाक होतोय लगेच. अगं सुनबाई हे काय घातलंय असं पोत्यावानी? ओ सासूबाई त्याला गाऊन म्हणते. असं होतं काय म्हणता? अगं कसं ना, मी साडी घालायची, काय घातलंय असं? इथं शहरामध्ये बायका असंच गाऊन घालतात. काय पटत बाई तुम्हाला पोरींला? साडीत कसं ना मी माणूस चांगलं दिसतं गोडवानी. अहो गाऊन मध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं ना, म्हणून घालते मी. बरं आहे बाई, चलू दे तुमचं. बरं आपलं संध्याकाळ स्वयंपाकाचं काय आहे ते बघ. भूक लागली बाई मला आता. बरं सासूबाई आज खूप कंटाळा आलाय, मग बाहेरूनच ऑर्डर करते आता. बरं बाई कर लवकर, मी बसते आता निवांत.